आहेत आणि त्यातून जागतिक तापमान वाढीची समस्या निर्माण झालेली आहे. पण याचा शोध हा साधारण 1960-70च्या सुमाराला वैज्ञानिकांना हे जाणवायला लागलं, की वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आहे आणि इतरही काही वायू आहेत, ज्यांना हरितगृह वायू असं म्हटलं जातं, ग्रीन हाऊस गॅसेस. तर हे वायू वातावरणात उष्णता धरून ठेवण्याचं काम करतात आणि पृथ्वी हा ग्रह उबदार असण्याचं ते एक महत्त्वाचं कारण आहे, की वातावरणात आपल्या कार्बन डायऑक्साईड आहे, म्हणून पृथ्वी उबदार आहे आणि म्हणून पृथ्वीवरती जीवसृष्टी पण आहे. त्यामुळे एका दृष्टीने हा जो हरितगृह परिणाम किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, तो आपल्या अस्तित्वासाठी महत्त्वाचा आहे. पण खनिज इंधनांचा वापर सुरू झाल्यानंतर आपण जमिनीतनं कोळसा आणि पेट्रोलियम काढून तो जाळायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत गेलं. त्यामुळे ज्या उष्णतेमध्ये, ज्या तापमानाला विशेषतः माणसांची उत्क्रांती झालेली आहे, त्याच्यापेक्षा आता पृथ्वीचं सरासरी तापमान वाढलेलं आहे. त्यामुळे वातावरणाची जी स्थिती आपल्याला अनुकूल आहे, त्याच्यापासनं ती आता बाजूला जायला लागलेली आहे आणि म्हणून आपल्यासाठी ही समस्या निर्माण झालेली आहे. तर हा वातावरणात बदल झालाय आणि म्हणून जगाचं तापमान वाढलेलं आहे. पुढची स्लाईड. औद्योगिकरणापूर्वी म्हणजे इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन होण्यापूर्वी जेव्हा खनिज इंधनांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होत नव्हता, त्यावेळेला पृथ्वीच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे 250 ppm, ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन, म्हणजे संपूर्ण वातावरणाचे जर तुम्ही 10 लाख भाग केलेत, तर त्याच्यामध्ये 250 भाग इतका कार्बन डायऑक्साईड होता आणि त्या प्रमाणासाठी पृथ्वीचं सरासरी तापमान हे 13.7 अंश सेल्सिअस इतकं होतं. साधारणपणे शेवटचं हिमयुग 11,000 वर्षांपूर्वी संपलं, तेव्हापासून ही स्थिती कायम राहिलेली होती, जी साधारण 200 वर्षांपूर्वी जेव्हा औद्योगिक क्रांती झाली आणि मोठ्या प्रमाणावरती आधी कोळसा आणि नंतर पेट्रोलियम इंधनांचा वापर सुरू झाला, तेव्हा ही परिस्थिती बदलायला लागली. आजची जर आकडेवारी जर आपण बघितली, तर आता कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे 426 ppm इतकं झालेलं आहे आणि पृथ्वीचं सरासरी तापमान 15 अंश सेल्सिअस आहे. म्हणजे आपण जर हिशोब केला तर साधारणपणे 1.3 अंश सेल्सिअसनी तापमान वाढलेलं आहे आणि याचे परिणाम पण आपल्याला दिसायला लागलेले आहेत. एक सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे सरासरी तापमान वाढल्यामुळे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव इथलं जे बर्फ आहे ते वितळायला लागले आणि हे पाणी शेवटी महासागरांमध्ये जमा होतं, त्यामुळे महासागरांची पातळी वाढायला लागलेली आहे. तर हे दोन ढोबळमानाने पृथ्वीच्या पातळीवरती होणारे परिणाम आहेत. महासागरांच्या पातळीमध्ये जेव्हा वाढ होते, तेव्हा किनारपट्टीचे भाग पाण्याखाली बुडायला लागतात. त्यामुळे किनारपट्टीच्या भागांमध्ये किंवा बेटांवर राहणारे जे लोक आहेत, त्यांना उपलब्ध असलेलं जमिनीचं क्षेत्र कमी व्हायला लागलेलं आहे. हिमालयामधले हिमनग सुद्धा वितळायला लागलेले आहेत. आता आपण गेल्या 3-4 वर्षात बघतोय की हिमालयाच्या परिसरामध्ये दर पावसाळ्यामध्ये मोठमोठे अपघात होतात आणि खूप प्रचंड वेगाने पाणी खाली येतं आणि त्याच्यामध्ये गावच्या गावं वाहून जात आहे. तर ह्याचं कारण असं आहे की वरती हिमनग जे बर्फाच्या स्वरूपात असायला हवे, ते वितळलेले आहेत आणि बर्फाच्या खळग्यांमध्ये तिथे पाणी जमा आहे आणि वातावरण बदलामुळेच पावसाचं जे प्रमाण बदललेलं आहे, त्याच्यामध्ये आता असं होतं की पावसाचे दिवस कमी झाले, पण एकूण पाऊस वाढतोय. त्यामुळे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा प्रचंड पाऊस पडतो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणी पडतं आहे आणि तिथे साठलेलंही पाणी आहे, तर ते बर्फाचे बांध तोडून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी खाली येतं. त्यामुळे आता आपल्याला मोठमोठे पूर येताना दिसतायत. पण जेव्हा सगळ्या हिमनद्या वितळतील, साधारण 2050 पर्यंत असं घडण्याची शक्यता आहे, त्यानंतर संपूर्ण उत्तर भारतात पाण्याची टंचाई होणार आहे. कारण उत्तर भारतातल्या सगळ्या मोठ्या नद्या
ह्या हिमालयामध्ये उगम पावतात. त्यामुळे त्यांचा जो पाण्याचा स्रोत आहे तो आटत चाललेला आहे. आणि भारताच्या दृष्टीने ही खूप चिंतेची बाब आहे, कारण आपलं जी अन्न सुरक्षितता आहे ती उत्तर भारतातल्या शेतीशी जोडलेली आहे. त्यामुळे हा एक मोठा धक्का आपल्याला बसणार आहे. महासागरांची तापमान वाढ पण होते आहे, कारण उष्णता जेव्हा वाढते वातावरणात ती बरीचशी उष्णता पाण्यामध्ये शोषली जाते. त्यामुळे पाणी प्रसरण पावल्याने सुद्धा महासागरांची पातळी वाढते. आणि ह्या तापमान वाढीचा दुसरा एक महत्वाचा परिणाम असा आहे की ढग निर्मितीची जी प्रक्रिया चालते त्याच्यावरती ह्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे जगभरात आपल्याला जे ऋतुचक्र बिघडलेलं दिसतं त्याच्या मागे मुख्यतः हे एक महत्वाचं कारण आहे की महासागरांचं तापमान वाढलेलं आहे. तापमान वाढल्यामुळे महासागरांमधल्या ज्या जैविक परिसंस्था आहेत त्याच्यावरती पण विपरीत परिणाम होतो. आणि अर्थातच भारताला मोठी किनारपट्टी असल्यामुळे आपल्या किनारपट्टीच्या प्रदेशातले जे विशेषतः मासेमारीचा व्यवसाय आहे त्याच्यावरती ह्याचा मोठा परिणाम होतो आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन लोकांचा एक खूप मोठा गैरसमज असतो की आपल्या वातावरणामध्ये जो ऑक्सिजन आहे तो झाडांमुळे आहे. प्रत्यक्षात झाडांपेक्षा जास्ती ऑक्सिजन हा समुद्रामधल्या काही जीवाणूंमुळे निर्माण होतो. तुम्ही कल्पना करा की गेल्या 11-12 हजार वर्षांमध्ये किती मोठी वृक्षतोड झाली, पण ऑक्सिजनचं प्रमाण अजून 21% आहे वातावरणात, कारण झाडांशी त्याचा फारसा संबंध नाहीये. तर महासागरांमध्ये जे ज्याला नीलहरित जीवाणू म्हणतात, ब्लू ग्रीन बॅक्टेरिया, त्यांच्या प्रकाश संश्लेषणामधून ऑक्सिजन बाहेर टाकला जातो आणि त्यांच्यामुळे हवेतला हा 21% ऑक्सिजन टिकून राहिलेला आहे. तर आता समुद्राचं तापमान वाढलं की ह्या जीवाणूंच्या जीवनचक्रावरती पण त्याचा परिणाम होतोय. तर त्यामुळे वातावरणात आणखी बदल वेगळ्या प्रकारचे होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पावसाचं एकंदरीत जे चक्र बिघडलेलं आहे त्याच्याबद्दल काही आता बोलायची पण गरज नाहीये. यावर्षी तर आपण सगळ्यांनीच याचा प्रचंड अनुभव घेतलेलाच आहे. पण त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये उष्णतेच्या लाटांचं प्रमाणही वाढलेलं आहे. कोरडी हवा आणि तापमान जास्ती ह्याच्यामुळे वणवे लागण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पावसाळ्यामध्ये विजा चमकण्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे असंही बरेचसे अभ्यास सांगतायत. ह्या सगळ्याचा एकंदरीतच जमिनीवरच्या जैव परिसंस्थांवरती पण विपरीत परिणाम होतोय, शेतीवरती त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. या सगळ्यामुळे रोगांच्या साथी पसरण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे, कारण रोगांचे विषाणू आणि जीवाणू काही विशिष्ट भागामध्ये असतात, पण आता तापमान वाढीमुळे जे ऋतुचक्र बदलतंय त्यामुळे जिथं ते पूर्वी नव्हते तिथं ते जायला लागलेत आणि तिथल्या माणसांमध्ये त्याच्यासाठी प्रतिकारशक्ती नाहीये. त्यामुळे ज्या रोगांच्या साथी एका भागामध्ये फारशा हानिकारक नाहीत, दुसऱ्या भागामध्ये त्या एकदम जीवघेण्या पण ठरू शकतात, असं सुद्धा व्हायला लागलेलं आहे. तर हे सगळे परिणाम आपल्याला जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात दिसत आहे. तर ह्या पार्श्वभूमीवरती आपल्याला ह्या जे जागतिक राजकारण आहे वातावरण बदलाचं त्याच्याकडे पाहायला हवं. ह्या राजकारणाचा पाया हा 1988 साली इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC ही जी संघटना आहे त्याच्या स्थापनेपासून ह्याची सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. हा खरं म्हणजे एक वैज्ञानिकांचा गट आहे, पण हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीत हा गट काम करत असल्यामुळे ह्या गटामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या सर्व देशांच्या सरकारांचे प्रतिनिधी पण ह्यात असतात. IPCCचं मुख्य काम हे आहे की वेळोवेळी ते काय करतात की त्या वेळची हवामान विज्ञानाचं जी काही जाण आहे वातावरण बदलाच्या संदर्भातली ती माहिती ते संकलित करतात आणि धोरणकर्त्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्याची मांडणी करतात. कारण वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रबंध प्रसिद्ध होत असतात, परंतु ते सामान्य माणसाला कळत नाही. त्यामुळे जी शासन व्यवस्था आहे त्यांना कळेल अशा भाषेमध्ये हे निष्कर्ष पोचवणं हे यांचं महत्वाचं काम असतं. पण त्याच्यामध्ये होतं असं की ह्या गटामध्ये शासनांचेही प्रतिनिधी असल्यामुळे त्यांची तो जो अहवाल वेळोवेळी ते अहवाल जे प्रसिद्ध होतात त्याच्यामध्ये प्रत्यक्षात जी काय परिस्थिती आहे त्याच्यात थोडं पाणी ओतून ती
सादर केली जाते. कारण विशेषतः पेट्रोलियम उत्पादक जे देश आहेत त्यांना थेटपणे असं कुठेही यायला नको असतं की पेट्रोलियममुळे असं भयंकर काहीतरी घडतं आहे. तर असं प्रत्येक देशाचे काही ना काहीतरी हितसंबंध असल्यामुळे ते ह्या अहवालांची भाषा सौम्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीमध्ये सर्व सहमती होईल तेच बाहेर पब्लिक डोमेनमध्ये येतं. त्यामुळे हे अहवाल हे प्रत्यक्षापेक्षा सौम्य आहेत हेही आपण लक्षात ठेवूया. 1992 साली युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC हा एक विभाग निर्माण केला गेला आणि मुख्यतः वातावरण बदलाच्या समस्येवरती जागतिक पातळीवरती उत्तरं शोधणे, त्याची अंमलबजावणी करणे, अंमलबजावणी होतीये की नाही ह्याच्यावर देखरेख करणे ह्यासाठी हा करार केला गेला. ह्या करारामध्ये जे देश सहभागी आहेत त्या सगळ्यांनी वातावरण बदल होतो आहे असं मान्य केलेलं आहे आणि त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे आणि आपण ती करू असं म्हणून ते ह्या कन्व्हेन्शनमध्ये सहभागी झालेले आहेत. ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी हे एक तत्व अत्यंत मूलभूत म्हणून मानलं गेलेलं आहे आणि बरंचसं राजकारण हे ह्या तत्वाभोवती आहे. कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी ह्याचा अर्थ असा की ही जागतिक समस्या आहे, त्याच्यावर उत्तरं शोधण्याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे, पण काही लोकांची जबाबदारी जरा जास्ती आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या मुलांबरोबर कुठेतरी सार्वजनिक ठिकाणी गेलेला असाल तर मुलांना काही इजा पोचणार नाही ही सगळ्याच आजूबाजूच्या प्रौढ लोकांची जबाबदारी आहे, पण पालक म्हणून तुमची जबाबदारी जास्ती आहे. तसं काहीसं हे आहे. तर ह्याच्यात पहिल्यापासून हे तत्व मान्य केलं गेलेलं आहे की काही देशांमुळे ही समस्या निर्माण झालेली आहे, त्यामुळे ती सोडवण्याची जबाबदारी त्या देशांवर जास्ती आहे. तर ह्या तत्वाच्या बाजूनी बरंचसं राजकारण फिरलेलं आहे. पुढची साधारणपणे 1993 सालापासून UNFCCCच्या दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरच्या कालावधीमध्ये सगळे प्रतिनिधी एकत्र येतात आणि या समस्येवरती काय करायचं ह्याच्यावर विचारविनिमय करतात. सगळ्यांसाठीच हा एक सुखद धक्का होता की अगदी कमी कालावधीमध्ये म्हणजे 1995 मध्ये तिसऱ्याच मीटिंगमध्ये सर्वांचं एकमत झालं आणि जपानमधल्या क्योटो इथं ही मीटिंग भरलेली होती म्हणून त्याला क्योटो करार असं म्हटलं जातं. आणि ह्या क्योटो करारामध्ये सर्व देशांनी हे मान्य केलं की आज म्हणजे त्यावेळेला 1995 सालचे जे विकसित देश होते त्यांची एक यादी केली गेली. तर ते 37 देश आहेत. ह्या 37 देशांच्या खनिज इंधनाच्या वापरामुळे ही समस्या निर्माण झाली आहे आणि वाढते आहे. त्यामुळे ह्या 37 देशांनी आपलं कर्ब उत्सर्जन जे आहे ते कमी करायला हवं आणि ते किती कमी करायला हवं हेही त्या करारामध्ये नमूद केलेलं आहे की 1990 साली प्रत्येक देश जे काही उत्सर्जन करत होता त्याच्या 5% खाली त्यांनी हे त्यांच्या उत्सर्जनाची पातळी आणायची होती आणि त्याच्यासाठी त्यांना 2005 ते 2012 हा साधारण 7-1 वर्षांचा कालावधीमध्ये त्यांनी हे उद्दिष्ट साध्य करणं अपेक्षित होतं. आता हे ह्या देशांनी मान्य कसं केलं तर ते त्यांनी मान्य करावं ह्यासाठी कार्बनचा व्यापार ही एक संकल्पना मांडली गेली. तर ह्याच्या मागची कल्पना थोडक्यात अशी होती की आता एखादा जर प्रगत देश आहे तर त्यांनी अचानक त्यांच्या ऊर्जा प्रणालीमध्ये बदल करायला सुरुवात केली तर त्यांच्या नागरिकांवरती त्यांच्या नागरिकांच्या जीवनशैलीवरती त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे तसं न करता ते काय करू शकतात तर एखादा विकसनशील देश आहे जिथे नव्यानी काही ऊर्जेचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतं आहे तिथं त्यांनी कर्ब उत्सर्जन न करणारी अशी ऊर्जा व्यवस्था निर्माण करावी. म्हणजे भारतामध्ये विजेची निर्मिती वाढवायची आहे कारण भारत हा विकसनशील देश आहे. तर भारतामध्ये पवनचक्क्या उभ्या करण्यासाठी जर्मनीने पैसे द्यावे. तर जेवढं उत्सर्जन झालं असतं ते ह्या पवनचक्क्या उभ्या केल्यामुळे झालं नाही. तर हे जे वाचलेलं कर्ब उत्सर्जन आहे ते जर्मनीच्या मालकीचं असेल कारण पैसा
त्यांनी दिलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी तंत्रज्ञानही त्यांनी दिलेलं आहे. अशा प्रकारची ही रचना होती की तुमच्या देशातल्या लोकांच्या जगण्याला तुम्ही फारसा धक्का पोचवू न शकता, न पोचवता तुम्ही दुसरीकडे काही काम करून तुमचे कर्ब उत्सर्जनाची भरपाई करू शकता. याला ऑफसेटिंग असंही म्हटलं जातं. आता कागदावरती हे काही फार वाईट नाहीये. म्हणजे जिथं नव्यानी ऊर्जा प्रणाली उभ्या राहत आहेत त्या जर प्रदूषण न करणाऱ्या असतील तर चांगलीच गोष्ट आहे. पण तरी सुद्धा हे घडू शकलं नाही आणि ते का याच्याबद्दल आपण बोलूया थोड्या वेळामध्ये. ह्या कराराचा कालावधी संपल्यानंतर 2015 मध्ये पॅरिसमध्ये एक नवीन करार केला गेला आणि ह्या कराराचं स्वरूप पूर्णतः वेगळं होतं क्योटो कराराच्या तुलनेने. हा करार करताना कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटीचं तत्व हे बरंचसं कमकुवत केलं गेलं. कारण पॅरिस करारामध्ये सगळ्या देशांवरती जबाबदारी टाकलेली आहे की तुम्ही काही ना काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत तुमचं उत्सर्जन कमी करण्यासाठी. आणि जागतिक पातळीवरती एक उद्दिष्ट निश्चित केलं गेलेलं आहे की 2100 सालापर्यंत, म्हणजे आपण मगाशी बघितलं की आत्ता आपण 2025 मध्ये आहोत. औद्योगिकरणापूर्वीच्या तापमानामध्ये 1.3 सेल्सिअसची वाढ झालेली आहे. 2100 सालापर्यंत ही वाढ 1.5 सेल्सिअसच्या पुढे जाऊ द्यायची नाही. म्हणजे उरलेल्या 75 वर्षामध्ये 0.2 इतकीच वाढ आपल्याला करता येऊ शकेल. म्हणजे सगळ्या जगाचा ऊर्जेचा वापर हा अशा पद्धतीने जुळून आला पाहिजे की तापमान वाढीचा वेग मंदावेल आणि 2100 सालापर्यंत ही तापमान वाढ आपण 1.5 सेल्सिअस पर्यंत रोखू शकू. सुरुवातीचं जे कराराचा मसुदा आहे त्याच्यामध्ये 2 अंशापेक्षा कमी ठेवू असं म्हटलेलं होतं. नंतर आता ही मर्यादा 1.5 पर्यंत आलेली आहे. हा करार जरी झाला असला 2015 साली तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी 2021 साल निश्चित करण्यात आलेलं होतं. आणि पहिल्यांदा जे प्रत्येक देशांनी स्वेच्छेने ठरवायचंय की आम्ही काय करणार आणि पहिले त्यांचे जे वचननामे आहेत त्याला नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन किंवा NDC असं म्हटलं जातं. तर साधारण 5-10 वर्षात आम्ही काय करणार हे प्रत्येकाने लिहून द्यायचं आणि दर 5 वर्षांनी नवीन मसुदा द्यायचा, अशी ही रचना आहे. त्याशिवाय ऍक्च्युअली बऱ्याच कालावधीपूर्वी म्हणजे कार्बनचा व्यापार सुरू झाला त्याच वेळेला ॲडॅप्टेशन फंड किंवा अनुकूलन निधी अशा एका निधीची निर्मिती केली गेली होती आणि कार्बनच्या व्यापारातला काही 1% तिथे जमा करायचा असं ठरलेलं होतं. पॅरिस करारामध्ये हा निधी आणखी वाढवायचा एक निर्णय झाला कारण तोपर्यंत वातावरण बदलाचे परिणाम दिसायला लागलेले होते आणि बऱ्याच देशांना त्याच्यासाठी बरंच नुकसान सहन करावं लागत होतं. त्यामुळे आर्थिक भरपाईची गरज ही तीव्रतेने जाणवायला लागलेली होती. त्यामुळे क्लायमेट फायनान्स किंवा वातावरण बदलावर मात करण्यासाठी अर्थसहाय्य हा कळीचा मुद्दा 2015 पासून व्हायला लागला आणि आता तो बराचसा राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला आहे. IPCCच्या अहवालांचा मी उल्लेख केला. आत्ता जो अहवाल आहे ज्याच्या आधारावरती सर्वांचं म्हणजे पुढे काय घडणार याच्याबद्दलची भाकितं केली जात आहेत आणि काय वचनं द्यायला हवीत वेगवेगळ्या देशांनी हे ठरवलं जातं आहे. तो अहवाल 2021-22 साली आलेला आहे आणि लक्षात ठेवा की IPCCचे अहवाल हे प्रत्यक्षापेक्षा कमी गोष्टी सांगणारे आहेत, तरी सुद्धा हा बऱ्यापैकी भीतीदायक अहवाल आहे. कारण त्याच्यामध्ये असं कबूल केलं गेलेलं आहे की आत्तापर्यंत जी तापमान वाढ झालेली आहे त्यामुळे आता पृथ्वीचे काही भाग हे तिथे राहणं शक्य नाही अशा स्थितीमध्ये चाललेले आहेत. त्यामुळे काही समूहांसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरं ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर पॅरिस कराराचं जे ध्येय आहे 1.5 सेल्सिअस पर्यंत तापमान वाढ रोखण्याचं ते गाठायचं असेल तर 2030 पासून खनिज इंधनांचा वापर कमी व्हायला सुरुवात झाली पाहिजे. आज आपण 2025च्या शेवटाकडे आलेलो आहोत. दरवर्षी खनिज इंधनांचा वापर वाढत चाललेला आहे. अजूनही तो कमी व्हायला लागण्याची लक्षणं दिसत नाहीत.
पण 2030 पासून हे झालं नाही तर हे 1.5 अंशाचं उद्दिष्ट आपल्याला गाठता येणार आहे. त्याचबरोबर हे एवढंही पुरेसं नाहीये, तर त्याच्या पलीकडे जाऊन वातावरणातनं कार्बन डायऑक्साईड काढून घेऊन तो जमिनीवरती राखून ठेवणं, ह्याच्यावरती पण आपल्याला काम करावं लागेल. ह्या 3 महत्वाच्या गोष्टी ह्या अहवालामध्ये आहेत. नवीन अहवालावरती काम चालू आहे. आजच मी एक बातमी बघितली की त्याचा जो पहिला मसुदा आहे तो आता तयार होतो आहे. मला वाटतं पुढच्या वर्षी हा अहवाल येईल. त्याच्यात आता काय म्हटलेलं आहे हे बघावं लागेल. पण आत्तापर्यंतच्या ज्या वाटाघाटी आहेत त्याचा आधार हा अहवाल आहे. आजची परिस्थिती काय आहे? तर 2025 सालची परिस्थिती जर आपण बघितली तर आत्ताचा जो काही ट्रेंड आहे, आत्ता ज्या पद्धतीने तापमान वाढतं आहे ते जर आपण पाहिलं तर पृथ्वीचं तापमान हे 2100 सालापर्यंत 2 ते 3 अंश सेल्सिअसनी वाढलेलं दिसेल. 1.5 अंशाचं आपलं उद्दिष्ट आहे, पण आत्ता आपली वाटचाल त्या दिशेने चालू नाहीये. पॅरिस करारातली ही जी 1.5 अंशाची मर्यादा आहे ती साधारणपणे 2050 मध्येच ओलांडली जाईल. आत्ता सुद्धा वर्षाचा काही काळ पृथ्वीचं तापमान हे 1.5 अंश सेल्सिअसनी पेक्षा जास्ती वाढताना दिसतं आहे. पण ते वाढलंय असं केव्हा म्हटलं जातं तर 10 वर्षांमध्ये जास्तीत जास्त वर्षांमध्ये जर ते तापमान 1.5 अंश सेल्सिअसच्या वर दिसलं तर ते वाढलंय असं म्हटलं जातं. पण त्या दिशेने सुरुवात आत्ताही झालेली आहे. जर आपण आजची परिस्थिती बघितली UNFCCC मधल्या ज्या वाटाघाटी आहेत त्याची, तर त्याच्यामध्ये अमेरिका ह्या करारातनं 2015 मध्ये जेव्हा करार झाला त्याच्यानंतर पहिल्यांदा जेव्हा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळेलाही अमेरिका ह्या करारातनं बाहेर पडलेली होती. पण तेव्हा हे केवळ सांकेतिक होतं कारण कराराची अंमलबजावणी सुरू व्हायला वेळ होता आणि तोपर्यंत अमेरिकेतलं सरकार बदललं आणि पुन्हा एकदा अमेरिका ह्या करारामध्ये सहभागी झालेली होती. पण आता परत ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावरती पुन्हा त्यांनी अमेरिकेला ह्या करारातनं बाहेर काढलेला आहे. त्याचा परिणाम असा झाला की अमेरिका हा सगळ्यात जास्ती कर्ब उत्सर्जन करणारा देश जर ह्या करारात नसेल तर बाकीच्यांच्या प्रयत्नांनी फारसं काही घडणार नाही. त्यामुळे हे वर्ष आहे ऍक्च्युअली आता COP30 जी चालू आहे त्या वेळेला सर्व देशांचे पुढचे वचननामे पुढच्या 5-10 वर्षात आम्ही काय करणार ह्याच्यावरती चर्चा होऊन त्याचा एक गोळाबेरीज त्याचं काय परिणाम दिसतो वगैरे ही चर्चा होणं अपेक्षित आहे. पण सगळ्या देशांचे वचननामे पण अजून आलेले नाहीत. कारण अमेरिका ह्यात नसेल तर आम्ही तरी कशाला काही करू अशी भावना बऱ्याच लोकांची आहे. त्यामुळे पॅरिस कराराचं भवितव्य सध्या तरी जरा डळमळीत दिसतं आहे. शिवाय जो अडॅप्टेशन फंड आहे, अनुकूलनासाठी जो निधी आहे त्याच्यामध्ये जितके पैसे जमा करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं त्या मानाने खूप कमी पैसे जमा झालेले आहेत. त्यातनं काही खर्चही चालू झालेत, परंतु ज्या पद्धतीने वातावरण बदलाचे परिणाम दिसायला लागलेले आहेत ते पाहता हा निधी खूपच अपुरा पडणारा असा आहे. तर हे आत्ताचं चित्र आहे. पुढची. तर ही जी बैठक होते त्याच्यामध्ये काय घडतं हेही मी थोडंसं तुमच्याबरोबर तुम्हाला सांगू इच्छिते. 197 देशांची शिष्टमंडळ ह्या बैठकीमध्ये सहभागी होतात. त्याखेरीज हवामान शास्त्रज्ञ सुद्धा या बैठकीमध्ये असतात. ह्या सगळ्या लोकांच्या चर्चा चालतात त्या बंद दारामागे चालतात. सुरुवातीचा काळ असा होता की स्वयंसेवी संस्था ह्या UNFCCC मध्ये ऑब्झर्वर ऑर्गनायझेशन निरीक्षक म्हणून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आणि त्या नात्याने आपल्याला काही पासेस दिले जातात प्रत्येक संस्थेला आणि तितकी लोक तिथे जाऊ शकतात. सुरुवातीच्या काळाला ही लोक जिथे वाटाघाटी चालायच्या तिथे आतमध्ये बसू शकत होती आणि त्यांना जर ह्या वाटाघाटींमध्ये भाग घ्यायचा असेल तर एक यंत्रणा होती ज्याच्या परवानगीने ते आपलं मत सुद्धा मांडू शकत होते. पण जसजशी निरीक्षक संस्थांची संख्याही वाढत गेलेली आहे आणि वाटाघाटी पण अशा पद्धतीने चालतात की आता वाटाघाटी बंद दाराआड चालतात, निरीक्षक सगळे बाहेर असतात. निरीक्षकांसाठी हा जगभरातल्या ह्या समस्येवरती काम करणाऱ्या लोकांना एकत्र येण्याचं एक व्यासपीठ
एवढंच ह्याचं महत्व आता राहिलेलं आहे. परंतु आदिवासींचे प्रतिनिधी येतात, महिला आणि युवकांचे प्रतिनिधी येतात, बरीचशी जगातली विद्यापीठं, त्यांचे विद्यार्थी इथे आलेले असतात. जगभरातल्या उद्योगांचे प्रतिनिधी पण यायला लागलेले आहेत आता, आणि विशेषतः पेट्रोलियम उद्योगाचे प्रतिनिधी यायला लागलेले आहेत. इनफॅक्ट आत्ताची जी कॉप आहे त्याच्यामध्ये पेट्रोलियम उद्योगांच्या प्रतिनिधींची संख्या इतकी मोठी आहे की काही देशांची शिष्टमंडळं सुद्धा त्याच्यापेक्षा लहान आहेत. इतक्या मोठ्या संख्येने हे लोकही सहभागी व्हायला लागले. त्याशिवाय जो हवामान विभाग आहे युएनचा, किंवा इतर जो इंटरनॅशनल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, यांचे सुद्धा तिथे प्रतिनिधी असतात. आणि स्थानिक बरेचसे स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी हे स्वयंसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करतात. तर हा एक असा काही हजार लोकांचा मेळा तिथे जमलेला असतो. तर काय घडतं याची काही फोटो आहेत हे. एक म्हणजे वाटाघाटी होतात, मग एक दिवस हा राष्ट्रप्रमुखांचा असतो, मग ते लोक येतात आणि भाषणं देऊन जातात. तर तो एक देखाव्याचा भाग असतो बराचसा, मग चांगले फोटो बिटो काढले जातात. पण ह्या मुख्य सभागृहाच्या बाहेर जे स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी पण जागा असतात जिथे ते आपापल्या विषयांवर चर्चा करू शकतात. तर बऱ्याच चांगल्या चर्चा ह्या ठिकाणी होतात, बरीचशी कोलॅबरेशन्स पण ह्याच्यातनं होतात. एक एक्झिबिशन, प्रदर्शनासाठी एक जागा असते, तिथं आपल्याला बूथही मिळू शकतो. त्याचबरोबर आंदोलनं आणि निदर्शनं पण होतात. त्याच्यासाठी पण खास जागा राखून ठेवलेली असते, त्याच्यासाठी परवानगी घ्यावी लागते. पण आंदोलक आणि निदर्शकही तिथे तितक्याच जोमानी सहभागी झालेले असतात. त्यामुळे हा एक वेगळाच अनुभव असतो त्या ठिकाणी. जगभरातनं आलेल्या लोकांशी संवादही आपल्याला साधता येतो. तर ह्या वाटाघाटींमध्ये वेगवेगळ्या देशांची वेगवेगळ्या पद्धतीने ते एकमेकांबरोबर काम करतात असं दिसतं. याच्यात एक मोठा गट असा आहे की जो क्योटो करारामध्ये ज्यांच्यावरती बंधन टाकलेलं होतं त्यांची उत्सर्जन कमी करण्यासाठी, त्या 37 देशांचा एक जो विकसित देशांचा गट आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जी काही तंत्रज्ञानाची प्रगती केली त्यांनी काय फक्त आमचाच फायदा झालाय असं नाही, सगळ्या जगाचा फायदा झालेला आहे. आणि आत्ता जर बघितलं तर आमची अर्थव्यवस्था स्थिरावली आहे. तुम्ही आत्ताची आकडेवारी बघा, दरवर्षी आमचे जे कर्ब उत्सर्जन आहे ते कमी कमी होत चालले, कारण ह्या बऱ्याचशा देशांच्या लोकसंख्या पण कमी होत चाललेल्या. त्यामुळे आम्ही हा प्रश्न निर्माण केलाय असं आता तुम्ही म्हणू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. युरोपीय महासंघ आणि ग्रेट ब्रिटन, जो पूर्वी युरोपीय महासंघाचा भाग होता, हे त्या मानाने जरा जास्ती म्हणजे त्यांना थोडंसं आहे अजूनही एक चाड आहे आणि कदाचित अपराधाची भावना आहे, कारण ह्या लोकांनी सगळ्या जगावर राज्य केलंय आणि बऱ्याच ठिकाणी घोळ घालून ठेवलेले आहेत. तर त्यामुळे त्यांच्या बाजूनी बरेच प्रयत्न खरोखर होत आहेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या देशामध्ये सुद्धा कर्ब उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने बरेच प्रयत्न केलेले आहेत. सगळ्यात मागासलेले जे देश आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं काहीच या समस्येमध्ये योगदान नाहीये, पण परिणाम मात्र आम्हाला सगळ्यात जास्ती भोगावे लागतात. त्यामुळे आम्हाला तांत्रिक आणि आर्थिक मदत मिळायला हवी. विकसनशील देश, ज्याच्यामध्ये भारताचा समावेश होतो, त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे तत्व त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमचा विकास करून घेतलात आणि आता आम्हाला उपदेश करताय की तुम्ही इंधन कमी वापरा, तर हे चालणार नाही. आम्ही आमचा विकास करणार आहोत, तुम्ही उत्सर्जन तुमचं आधी कमी करा. आम्हाला आमच्या विकासाचा जो वेग राखायचा आहे त्याच्या मर्यादेत आम्हाला जे काय करणं शक्य आहे तेवढं आम्ही करू. लहान बेटांचे जे देश आहेत त्यांचा एक म्हणजे हे देश जरी लहान लहान असले तरी ते सगळे एकत्र वाटाघाटीत सहभागी होतात आणि त्यांच्यासाठी हा अस्तित्वाचा प्रश्न आहे, कारण हे सगळे देश पाण्याखाली जाणार आहेत. म्हणजे तुवालू हा जो देश आहे त्यांनी आता ऑस्ट्रेलिया बरोबर करार केलेला आहे आणि दरवर्षी त्यांची थोडी थोडी लोकसंख्या ही ऑस्ट्रेलियामध्ये येते आणि त्यांच्या संपूर्ण देशाचं त्यांनी एक त्रिमित आभासी चित्र व्हर्च्युअल रियालिटीमध्ये त्यांनी त्यांचा देशाचं एक इमेज तयार केलेली आहे.
की आपली संस्कृती काय आणि आपला देश कसा होता हे पुढच्या पिढ्यांना कळावं म्हणून. पण हा देश आता पाण्याखाली चाललेला आहे आणि तो सगळा देशच्या देश ऑस्ट्रेलियामध्ये जातो आहे. आपल्या शेजारच्या भागाचा विचार केला तर मालदीव पण पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे मालदीवला गेला नसाल अजून तर जाऊन या. तर लहान बेटांच्या देशांचं म्हणणं आहे की आमचं अस्तित्वच धोक्यात येत असल्यामुळे आमचं म्हणणं तुम्ही जास्ती महत्व देऊन ह्या वाटाघाटींमध्ये आम्हाला जास्ती महत्व दिलं पाहिजे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि साऊथ आफ्रिका यांनी मिळून ब्रिक्स ही संघटना जी स्थापन केलेली आहे. तर हा एक मजेशीर भाग आहे की गेल्या कित्येक वर्षांमध्ये राजनैतिक पातळीवरती भारत आणि चीनचे संबंध कितीही बिघडलेले असले तरी ह्या वाटाघाटींमध्ये भारत आणि चीन हे एकमेकांच्या बरोबरीने उभे असतात. आणि आपल्याकडची सरकार बदलली तरी आपली भूमिका बदललेली नाही. अमेरिकेसारखं आपल्याकडे झालेलं नाही. अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार आलं की ते कराराच्या आत असतात, रिपब्लिकन सरकार आलं की ते कराराच्या बाहेर असतात. क्योटोच्या बाबतीतही असंच झालेलं होतं. अमेरिका करारातनं बाहेर पडली जेव्हा जॉर्ज बुश राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा. तर तसं आपल्याकडे झालेलं नाहीये. सरकार जरी बदलली तरी ह्या UNFCCCच्या वाटाघाटींमध्ये आपली भूमिका कायम राहिलेली आहे की कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी ह्या तत्वावरच आपण पुढे जायचं आहे आणि विकसनशील देशांना विकसित देशांकडनं मदत मिळायला हवी, कारण ही समस्या त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि पेट्रोलियम उत्पादक राष्ट्र पण ह्या वाटाघाटींमध्ये असतात आणि त्यांचा सातत्याने प्रयत्न हा असतो की पेट्रोलियमचा वापर पूर्णपणे थांबण्याकडे सहमती कधीही होऊ नये. क्योटो कराराचा जर आपण विचार केला तर क्योटो कराराच्या बाबतीत थोडासा घटनाक्रम असा होता की 1997 साली करारावर सगळ्यांनी सह्या केल्या त्या सभेमध्ये, पण त्यामुळे तो करार झाला असं होत नाही. नंतर प्रत्येक देशांनी त्यांच्या त्यांच्या संसदेमध्ये ठराव करणं अपेक्षित असतं की आम्ही या कराराला पाठिंबा देतोय. तर ते ठराव करण्याच्या वेळेला अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी माघार घेतली. त्यामुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही कोळशाच्या प्रचंड मोठ्या खाणी आहेत. अडाणींच्या आता तिथे खाणी आहेत आणि त्याच्या विरुद्ध आंदोलनं चाललेली आहेत, पण पूर्वीपासून तो कोळसा उत्पादक देश आहे आणि अमेरिका हाही कोळसा आणि पेट्रोलियम उत्पादक देश आहे. त्यामुळे त्यांना हा करार गैरसोयीचा वाटला. पण तरी 2007 मध्ये ऑस्ट्रेलिया करारात सहभागी झाले, पण 2011 मध्ये कॅनडा हा दुसरा एक कोळसा आणि पेट्रोलियम उत्पादक देश आहे, तो त्यातून बाहेर पडला. त्यामुळे क्योटो करार हा सुरुवातीपासूनच कमकुवत राहिलेला होता आणि 2012 साली तो कराराची मुदत जेव्हा संपणार होती त्यावेळेपर्यंत ह्याची उद्दिष्ट पूर्ण झाली नाहीत आणि नवीन करारही झाला नाही. म्हणजे अपेक्षा अशी होती की 2012 पर्यंत पुढे काय करायचं याची स्पष्टता आलेली असेल, तर तेही झालेलं नव्हतं. त्यामुळे मग आहे तेच आणखी चालू ठेवू म्हणून 2020 पर्यंत क्योटो कराराचा एक सेकंड कमिटमेंट पिरियड असं त्याला म्हटलं जातं की दुसऱ्यांदा ही कमिटमेंट दिली गेली. आणि ह्या सगळ्या कालावधीमध्ये काही देशांचं कर्ब उत्सर्जन कमी झालं, पण ह्याच काळामध्ये विकसनशील देशांची प्रगती खूप झपाट्याने झाली. ऊर्जेचा वापर जगभरामध्ये खूप झपाट्याने वाढला. म्हणजे जागतिक अर्थकारण ज्या पद्धतीने बदललं त्यामुळे प्रत्यक्षात घडलं असं की जागतिक पातळीवरती कर्ब उत्सर्जनामध्ये 32% वाढ झाली. म्हणजे प्रयत्न अपुरे पडले असंच आपल्याला म्हणावं लागेल. ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट जी फारशी बोलली जात नाही आणि ती लक्षात घ्यायला हवी की जेव्हा हा करार झाला त्या वेळेला जर आपण सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा, जैव ऊर्जा ह्याची तंत्रज्ञानाची परिस्थिती काय होती हे जर बघितलं तर हे तंत्रज्ञान पुरेसं विकसित झालेलं नव्हतं. त्याची किंमतही जास्ती होती. त्यामुळे एका दृष्टीने कार्बनचा व्यापार हा विकसनशील देशांना प्रयोगशाळा म्हणून वापरलं गेलं की जे तंत्रज्ञान पुरेसं परिपक्व झालेलं नाही ते त्यांच्या माथी मारलं गेलं. त्याची किंमतही जास्ती होती. त्याच्या देखभाल दुरुस्तीची काहीही यंत्रणा त्या देशांमध्ये नव्हती. त्यामुळे हे बरेचसे प्रकल्प फार काळ चालू शकले नाही आणि फसवेगिरीचेही बरेच प्रकार झाले. म्हणजे अमेरिकेमध्ये जी कंपनी आहे त्यांनी भारतातल्या त्यांच्याच कंपनीचा जो भाग आहे
त्याला पैसे द्यायचे आणि त्यांनी इथे थातूर मातूर काहीतरी करायचं, म्हणजे डाव्या खिशातनं पैसे काढून उजव्या खिशात घालायचे आणि आम्ही कर्ब उत्सर्जन कमी केलं असं म्हणायचं. असेही प्रकार बरेच ह्याच्यामध्ये झाले. पण एक सकारात्मक परिणाम असा झाला की युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आणि वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, ज्यांचे युरोपमधल्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे भागधारक, त्यांचे शेअर होल्डर्स आणि त्यांचे ग्राहक ह्यांनी त्या कंपन्यांवर दबाव आणायला सुरुवात केली की हे राजकारणी लोकांना काही हे जमत नाहीये, पण मुळात उत्सर्जन होतंय कुणामुळे, तर तुम्ही जो खनिज इंधनांचा वापर करता आहात तुमच्या उद्योगधंद्यांमध्ये, त्यातून जर उत्सर्जन होत असेल तर तुम्हीच ते कमी करण्यासाठी प्रयत्न करा. त्यामुळे बऱ्याच युरोपीय कंपन्यांनी ह्या वेळेला स्वेच्छेने आपलं कर्ब उत्सर्जन किती हे उघडपणे मांडायला सुरुवात केली आणि दरवर्षी ते कमी करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. तर हा एक थोडासा सकारात्मक परिणाम सुद्धा क्योटो कराराचा त्यावेळेला झाला. पॅरिस करार जो आहे तर त्याच्याकडची जी वाटचाल आहे ती पण खूप मनोरंजक आहे की 2009 पर्यंत हे स्पष्ट झालेलं होतं की क्योटो करारातनं फारसं काही निष्पन्न होत नाहीये. 2010 साली जी परिषद झाली त्याच्याबद्दल लोकांना खूप आशा होती की यातनं काहीतरी चांगलं निष्पन्न होईल, कारण ओबामा त्यावेळेला राष्ट्राध्यक्ष झालेले होते अमेरिकेचे. पण प्रत्यक्षात त्यातही निराशाच पदरी आली. साधारण 2013-14 मध्ये थोडंसं विकसनशील देशांनी माघार घेतल्यामुळे 2015चा करार होऊ शकला, कारण तोपर्यंत विकसित देशांचं हे म्हणणं होतं की फक्त आम्ही 37 देशांनीच हे करायचं हे आम्हाला मान्य आहे, आणि विकसनशील देशांचं म्हणणं होतं की ही तुमची जबाबदारी आहे, ती तुम्हीच पार पाडली पाहिजे. तर ह्यातून विकसनशील देश 2 पावलं मागे आले आणि सगळ्यांनीच आपण जबाबदारी घेऊया, पण प्रत्येक देशाला स्वेच्छेने ठरवू दे की आम्ही काय करू शकतो. ह्या मुद्द्यावरती तडजोड होऊन त्यातून पॅरिस करार झाला. पण 2020 पर्यंत क्योटो कराराची मुदत वाढवलेली होती, म्हणून याच्या अंमलबजावणीसाठी 2021 साल हे धरलं गेलं. त्याच वेळेला 2015 सालीच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल किंवा शाश्वत विकासाची ध्येय, ह्याच्यामध्ये पण जे 13वं ध्येय आहे ते क्लायमेट ऍक्शन असं आहे. त्यामुळे 2 ठिकाणी, एक पॅरिस करार आणि शाश्वत विकासाची ध्येय, या दोन्ही ठिकाणी वातावरण बदलावरती उपाययोजना केली पाहिजे, ह्या गोष्टी आल्या एकाच वर्षी. पॅरिस करारामध्ये काय म्हटलंय तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीचा मसुदा असा होता की 2 अंश सेल्सिअस पेक्षा आपण तापमान कमी राखूया 2100 सालापर्यंत. पण त्याचबरोबर या करारात असंही म्हटलेलं आहे की वातावरण बदलाचे जे परिणाम आहेत, जे काही आता टाळता न येणारे परिणाम आहेत, तर त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी पण आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि जागतिक अर्थव्यवस्था त्या दिशेने बदलली पाहिजे, असं या करारामध्ये म्हटलेलं आहे. पण म्हणजे नेमकं काय करायचं हे कुठंच म्हटलेलं नाही. शाश्वत विकासाचं जे 13वं ध्येय आहे त्याच्यामध्ये कर्ब उत्सर्जन कमी करण्याच्या बाबतीत फारसं काही म्हटलेलं नाही, पण जे परिणाम होत आहेत त्याला तोंड देण्यासाठी काय काय केलं पाहिजे ह्या गोष्टींचा त्याच्यामध्ये जास्ती समावेश आहे. आणि त्यामध्ये राष्ट्रांच्या, देशांच्या पातळीवरती धोरणांमध्ये बदल केला पाहिजे, नियोजनामध्ये बदल केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे नमूद केलेल्या आहेत. ज्यांना त्याचा फटका सगळ्यात जास्ती सहन करावा लागणार आहे त्या समूहांसाठी विशेष प्रयत्न केले गेले पाहिजेत, हेही ह्या ध्येयामध्ये म्हटलेलं आहे, ज्याचा पॅरिस करारामध्ये फारसा उल्लेख नाही. पुढची स्लाइड. आता पॅरिस करारातून एक नवी संकल्पना आली. जसं क्योटो करारातनं कार्बनचा व्यापार आला, तसा पॅरिस करारामधून नेट झिरो किंवा तुमचं कर्ब उत्सर्जन हे गोळाबेरीज तुम्ही शून्यावर आणा, ही एक संकल्पना आली की 2050 पर्यंत सगळ्या जगाचं कर्ब उत्सर्जन, होणारं कर्ब उत्सर्जन आणि जो आपण हवेतनं कार्बन काढून घेणार आहोत त्याची गोळाबेरीज ही शून्य व्हायला हवी, असं एक त्याच्यामध्ये म्हटलेलं असल्यामुळे तर ह्याच्यात कसं आहे की आपण जो ऊर्जेचा वापर करतो आणि वेगवेगळ्या संसाधनांचाही वापर करतो, त्यातून ह्या हरितगृह वायूंचं उत्सर्जन होतं आहे. पण त्याचबरोबर जिथे जंगलं आहेत, म्हणजे जिथे हिरव्या वनस्पती आहेत,
त्या प्रकाश संश्लेषण करून हवेतला कार्बन डायऑक्साईड काढून घेत असतात. त्यामुळे जितकं हरित क्षेत्र वाढेल तेवढा आपला कार्बन डायऑक्साईड काढून घेतला जाईल. आणि ऑफसेटिंग म्हणजे ह्या एका ठिकाणी उत्सर्जन होतंय तर दुसऱ्या ठिकाणी ते टाळूया आणि त्याची गोळाबेरीज शून्य येईल असं बघू. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित हिशोब हा शून्य यायला हवा. आणि हे करत असताना कुठल्याही समुदायावरती अन्याय होता कामा नये. जस्ट ट्रान्झिशन हा एक परवलीचा शब्द झालेला आहे. म्हणजे ह्याचं एक अगदी सर्वसामान्यता दिलं जाणारं उदाहरण म्हणजे आता जर कोळशाचा वापर सगळ्यांनी बंद करायचं ठरवलं तर कोळसा खाणी बंद होणार. मग कोळसा खाणीत जे कामगार काम करतायत त्यांचं काय करायचं? म्हणजे त्यांना काहीतरी वेगळी कौशल्य शिकवली पाहिजेत, त्यांच्यासाठी वेगळी रोजगार निर्मिती पण केली पाहिजे. तर ह्या दोन्ही गोष्टी हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत. ह्याला जस्ट ट्रान्झिशन असं म्हटलं जातं. आत्तापर्यंत जे एकूण कर्ब उत्सर्जन झालेलं आहे त्याचा जर आपण हिशोब बघितला, पुढचं हे केलं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती वाटा अर्थातच युरोपातल्या देशांचा आहे. त्याच्या खालोखाल त्याच्या बरोबरीने अमेरिकेचा आहे. आणि सगळ्यात कमी उत्सर्जन हे विकसनशील देशांचं आहे. भारताचा वाटा फक्त 3%. चीनचा सुद्धा वाटा 10%. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की आज जरी म्हणजे आज अचानक आपण चीन आणि भारत या दोघांनी असं ठरवलं की आपण आजपासून पुढे खनिज इंधनं वापरायची नाही, तरी सुद्धा समस्या संपणार नाही. कारण ह्या दोघांचा वाटा किती आहे? फक्त 13%. त्यामुळे विकसित देश जोपर्यंत त्यांचं उत्सर्जन झपाट्याने कमी करत नाहीत तोपर्यंत बाकीच्या लोकांनी कितीही धडपड केली तरी सुद्धा ही समस्या संपणार नाही. हे कटू सत्य आपल्याला स्वीकारायला हवं. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की जो सगळ्यात जास्ती उत्सर्जन करणारा देश आहे तोच यातून बाहेर आहे आणि उलट इतरांना ब्लॅकमेल करून त्यांनी कोळसा वापरावा आणि पेट्रोलियम वापरावं ह्यासाठी प्रयत्न चालू आहे. पॅरिस कराराखाली वेगवेगळ्या देशांनी असं म्हटलं की आम्ही अमुक एका वर्षापर्यंत शून्य कर्ब स्थितीला जाऊ. तर ते कुठल्या देशांनी काय म्हटलेलं आहे ह्याच्याकडे जर आपण बघितलं तर आत्ताची परिस्थिती काय आहे ह्याचा आपल्याला अंदाज येईल. सध्या म्हणजे दरवर्षीच जर उत्सर्जन आपण बघितलं, मगाशचा जो आपण आलेख बघितला तो 1850 पासून आजपर्यंत झालेल्या उत्सर्जनाचा होता. पण आज मितीला दरवर्षी होणारं उत्सर्जन बघितलं तर त्यात पहिल्या क्रमांकावर अमेरिका, मग चीन, मग युरोपीय देश आहेत आणि मग भारताचा नंबर येतो. तर 8 देश जगातले हे आत्ताच त्यांचं कर्ब उत्सर्जन शून्य आहे. पण हे खूपच छोटे छोटे देश आहेत. म्हणजे भूतान आहे, सुरिनाम आहे. काही देश असे आहेत की जे काठावरती आहेत. त्यामुळे थोडेसे प्रयत्न करून त्यांना पटकन आपलं कर्ब उत्सर्जन शून्यावर आणता येऊ शकतं. त्यांनी असं म्हणलंय की 2030 ते 40च्या दरम्यान आम्ही आमचं हे उद्दिष्ट साध्य करू. सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो 2050चं जे ध्येय आहे त्याच्यामध्ये खूप सारे मोठे देश म्हणजे विकसित देश आहेत ज्यांचं उत्सर्जन खूप जास्ती आहे. अमेरिका पण तिथंच आहे. म्हणजे आपण आशा करूया की आणखी 4 वर्षांनी अमेरिकेतलं सरकार परत बदलेल आणि ते पुन्हा करारात येतील तर त्यांच्यावरती हे बंधनकारक असणार आहे की 2050 पर्यंत त्यांनी आपलं कर्ब उत्सर्जन शून्यावरती आणायचं आहे. कॅनडा आहे, त्याच्यानंतर युरोपियन युनियन आहे, UAE संयुक्त अरब एमिरात म्हणजे पेट्रोलियम निर्मिती करणारा एक मोठा देश तिथे आहे. 2060चं जे ध्येय आहे त्याच्यामध्ये चीन, रशिया, सौदी अरेबिया वगैरे असे देश आहेत आणि सगळ्यात शेवटचा जो गट आहे 2070चा त्याच्यामध्ये आपण आहोत. तर जेव्हा भारताने जाहीर केलं किंवा चीननी आधी 2060 डिक्लेअर केलं मग भारताने जाहीर केलं तर त्यावेळेला एक बरीचशी रास्त टीका अशी झालेली होती की याचा अर्थ असा होतो की आत्ता जे लोक सत्तेत आहेत त्यांनी ही जबाबदारी पुढच्या पिढीवर टाकून दिलेली. कारण आत्ताच जे राष्ट्रप्रमुख आहेत त्यांनी वचन दिलं पण 2060 साली ते पूर्ण झालं नाही तरी हे लोक जिवंत असणारच नाहीयेत त्यांना जबाबदार धरायला.
विशेषतः भारताने जेव्हा 2070चं ध्येय जाहीर केलं तेव्हा त्याचा प्लॅन काय, तुमचं नियोजन काय असं जेव्हा विचारलं गेलं तेव्हा नियोजन काहीच नव्हतं. किंबहुना पंतप्रधानांनी परस्परच 2070 जाहीर करून टाकलेलं होतं. शिष्टमंडळातल्या लोकांना माहितीच नव्हतं आपण नेमकं काय करायचं, अशी त्यावेळेची परिस्थिती होती. पण याच्यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा 2050 हे फार कळीचं वर्ष असणार आहे. हा 2021 मध्ये जेव्हा पॅरिस कराराची सुरुवात झाली तेव्हा 2050 सालचा जो गट आहे त्या लोकांनी जर त्यांचं ध्येय गाठलं नाही तर बाकीच्यांनी काहीही केलं तरी काही फरक पडणार नाही. पण त्याच्या उलट ह्या लोकांनी त्यांचं ध्येय गाठलं तर सगळं लक्ष भारत आणि चीनवर केंद्रित होणार आहे. त्यामुळे आता आपली परिस्थिती अशी आहे की बाकीचे काय करतायत किंवा न करतायत ह्याचा विचार न करता आपल्याला कर्ब उत्सर्जन कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले पाहिजेत, कारण नाहीतर आपण आपलं ध्येय गाठू शकणार नाही. पण कदाचित ह्या सगळ्या प्रयत्नांमधनं निष्पन्न काहीच होणार नाही, असंही होऊ शकतं. आणि आतापर्यंतचा विकसित देशांचा अनुभव बघता ती शक्यता दुर्दैवाने खूप जास्ती आहे. कारण क्योटो कराराखाली त्यांनी त्यांचं जे काय उद्दिष्ट होतं ते पूर्ण केलेलं नाही. पैसे म्हणजे आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्टही पूर्ण केलेलं नाही. कुठलंच वचन त्यांनी आतापर्यंत पाळलेलं नाही. तर ही आत्ताची थोडीशी अनिश्चित अशी परिस्थिती आहे. पुढचं चीन आणि भारत हे दोन्ही देश कदाचित आधीच तिथे जाऊ शकतात, कारण तंत्रज्ञानातही खूप झपाट्याने प्रगती झालेली आहे, विशेषतः चीनमध्ये. बरोबर. आणि चीन आणि भारत हे एकमेकांच्या बरोबर जरी वाटाघाटीत असले तरी त्यांची एकमेकांमध्ये सुप्त स्पर्धा पण आहे. तर त्यामुळे चीन काहीतरी करतोय म्हटल्यावरती आपल्याकडे पण त्याच्यासाठी प्रयत्न होणार आहे. जसं चंद्रावर आणि मंगळावर जाण्याच्या बाबतीतही आपली स्पर्धा चीन बरोबर आहे, तसंच ह्याही बाबतीमध्ये आहे. पुढचं भारताचा जर आपण विचार केला, भारतातलं पण ह्याच्यामधलं जे राजकारण आहे तेही समजून घ्यायला हवं. भारतापुढची समस्या ही इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे, कारण एका बाजूला आपण सर्वात जास्ती उत्सर्जन करणाऱ्या देशांपैकी एक आहोत, पण त्याचबरोबर सगळ्यात जास्ती फटका बसणाऱ्या देशांपैकी पण आपण एक आहोत. तर ह्या दोन्ही आघाड्यांवरती आपल्याला लढायचं आहे. पण त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग असा आहे की उत्सर्जन कोण करतं आणि फटका कुणाला बसतो, हे वेगवेगळे समूह आहेत. उत्सर्जन हे शहरांमधल्या उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोकांमुळे होतं आहे, आणि फटका कोणाला बसतो आहे तर शहरी ग्रामीण सगळ्याच भागातल्या गरीब लोकांना बसतोय, आदिवासींना बसतो आहे. बरं, ज्या लोकांना फटका बसतोय त्याच्यातही महिला, बालक, अपंग, तृतीयपंथी ह्यांना जास्ती फटका बसतो आहे. तर हे जे दोन पैलू आहेत तेही आपण लक्षात घ्यायला हवे की आज ज्यांच्याकडे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ताकद आहे ते उत्सर्जन करून फायदा मिळवत आहेत, आणि ज्यांच्याकडे ती ताकद नाही त्यांना ह्याचे परिणाम सहन करावे लागत आहेत. भारतात आतापर्यंत काय काय झालंय हे जर हो, एकच उदाहरण मी देते. पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळांचं आता प्रमाण वाढलेलं आहे, त्याची तीव्रता पण वाढलेली आहे. आणि एक निरीक्षण असं आहे की जेव्हा जेव्हा चक्रीवादळाचा मोठा फटका बसतो तेव्हा तेव्हा ट्रॅफिकिंग वाढतं, म्हणजे जास्ती महिला आणि मुली वेश्या व्यवसायामध्ये जाण्याचं प्रमाण वाढतं, कारण बाकीची उत्पन्नाची साधनं नष्ट होतात. तर दुर्बल घटकांना बसणारा फटका हा आहे बेसिकली. आणि भारताच्या ग्रामीण भागामध्ये शेती ही आता महिलाच करतायत, त्यामुळे शेतीला फटका बसला की त्याचा परिणाम महिलांच्या रोजगारावरती होतोय, ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती झाला की हा पण एक भाग आहे.
भारतामध्ये जर आपण काय काय झालंय बघितलं तर 1990च्या दशकामध्ये UNFCCC ची जेव्हा स्थापना झाली, भारत त्याचा सहभागी होता. क्योटो करारामध्ये एक विकसनशील देश म्हणून आपण सहभागी झालो. किंबहुना क्योटो कराराचा सगळ्यात जास्ती फायदा ज्या 2 विकसनशील देशांना झाला ते म्हणजे चीन आणि भारत. सगळ्यात जास्ती आर्थिक निधी हा ह्या 2 देशांकडे कार्बन व्यापारातनं आलेला आहे. पण भारताने सातत्याने सुरुवातीपासून विकसनशील देशांची बाजू मांडलेली आहे. विकसनशील देशांचं एका परीने नेतृत्व केलेलं आहे. पण ह्या काळामध्ये म्हणजे 1990च्या दशकामध्ये हा फक्त ह्या आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमधलाच भाग होता. प्रत्यक्ष देशांतर्गत राजकारणात किंवा समाजकारणात, अर्थकारणामध्ये वातावरण बदलाचं काहीच प्रतिबिंब पडलेलं नव्हतं. स्वयंसेवी संस्थांनाही फारशी याच्याबद्दल माहिती नव्हती. 2000च्या दशकामध्ये आपल्याकडे कार्बन व्यापारातनं बराचसा पैसा यायला लागला. पण त्याचबरोबर विकसनशील देशामध्ये तुलनेने विकसित असलेले हे 2 देश भारत आणि चीन यांच्यावरती दबावही वाढायला लागला. विशेषतः हे 37 देशांकडनं फारसं काही घडत नाहीये म्हटल्यावरती यांच्यावर दबाव वाढला की मग आता तुम्ही पण यांना हातभार लावा, तुमच्या देशातलं उत्सर्जन कमी करू. त्यामुळे 2007 मध्ये चीननी पहिल्यांदा कृती आराखडा जाहीर केला की आम्ही स्वेच्छेने आमच्या बाजूनी वातावरण बदलावर तोडगा काढण्यासाठी काय काय प्रयत्न करू. आणि चीननी केल्यामुळे भारताला पण आपला एक राष्ट्रीय पातळीवरचा आराखडा जाहीर करणं भाग पडलं. ब्रिक्स संघटनेची स्थापना 2009 मध्ये झाली आणि हळूहळू भारतामध्ये वातावरण बदल त्याचे परिणाम दिसायलाही लागले आणि लोकांमध्ये त्याची जाणीव जागृती पण व्हायला लागली. पुढची स्लाईड. 2010च्या दशकामध्ये राष्ट्रीय जो कृती आराखडा आपला आहे त्याची अंमलबजावणी सुरू झाली. राज्यांनी पण कृती आराखडे करावेत असा केंद्र सरकारकडून बऱ्यापैकी दबाव आणला गेला. पण त्या मानाने म्हणजे वातावरण बदलाच्या संदर्भातली माहिती राज्य सरकारांमध्ये कुठल्याच विभागाला नव्हती. त्यामुळे बहुतेकांनी काय केलं की कोणीतरी कन्सल्टंट पकडून आणले आणि त्यांच्याकडनं हे आराखडे करून घेतले. आणि मग ते आराखडे सुंदर गुळगुळीत कागदावर छापले गेले, त्याचं प्रकाशन झालं आणि नंतर ते गुंडाळून ठेवून दिले गेले. त्याचं धोरणांमध्ये फारसं प्रतिबिंब पडलं नाही. खरं म्हणजे राज्य पातळीवरचे आराखडे तयार झाले की जिल्हा पातळीवरचे होणं अपेक्षित होतं, मग गाव आणि शहर पातळीवरचे होणं अपेक्षित होतं. पण ह्या दशकामध्ये तरी हे घडलेलं नाही. पण पॅरिस करारामध्ये आपला सहभाग होता, शाश्वत विकास ध्येयांमध्येही आपला सहभाग होता आणि भारत आणि फ्रान्स यांनी मिळून इंटरनॅशनल सोलर अलायन्सची घोषणाही 2015 साली केली. आणि हा एक फार वेगळी गोष्ट आहे, याच्याबद्दल फारसं माहिती नाहीये लोकांना. पण चीननी एका नवीन बँकेची स्थापना केली 2016 मध्ये आणि त्याला एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक असं म्हटलं जातं. याच्यामध्ये भारतही सहभागी आहे. म्हणजे ही जरी चीनची बँक असली तरी त्यात भारताने पण गुंतवणूक केलेली आहे. आणि या बँकेचा असा दावा आहे की आम्ही ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कर्ज देतो. ह्याचा अभ्यासही काही स्वयंसेवी संस्थांनी केलाय आणि तसं काही नाहीये असंही दाखवून दिलेलं आहे. पण त्यांचा दावा असा आहे की आम्ही क्लीन अँड ग्रीन अशी बँक आहोत. तर म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकपेक्षा आम्ही वेगळे आहोत असं या लोकांचं म्हणणं आहे. 2020च्या दशकामध्ये पॅरिस कराराची अंमलबजावणी सुरू झाली आणि आपला वचननामा हा बऱ्यापैकी बरा आहे. जो क्योटो आपलं पॅरिस कराराचं जे उद्दिष्ट आहे त्याच्याशी जोडलेला आहे. नव्याने गेल्या 1-2 वर्षामध्ये हा एक प्रयत्न सुरू झाला की राज्यांनी त्यांचे नवीन आराखडे करावेत आणि ते ॲडॅप्टेशन म्हणजे बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी काय करायचं ह्याच्या संदर्भातल्या असायला हवेत. तर त्यात इथेही पुन्हा कन्सल्टंट्स आहेतच, पण राज्य सरकारचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्था यांचा बऱ्यापैकी सहभाग आहे. त्यामुळे यातून काही चांगल्या गोष्टी घडण्याची एक शक्यता आहे. महाराष्ट्राचाही आराखडा नुकताच मंजूर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यतः नूतनक्षम ऊर्जेवरती भर दिलेला आहे. भारतीय उद्योग जगतानी सुद्धा बऱ्याचशा आपल्या उद्योगांनी
शून्य कर्ब स्थितीकडे जाण्यासाठी आपलं ध्येय ठरवायला सुरुवात केली आहे आणि ते 2070च्या अलीकडचे वर्ष आहे. आणि स्वयंसेवी संस्थांचाही ह्याच्यामधला सहभाग वाढायला लागलेला आहे हळूहळू. फारच कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम. पुढची. भारताच्या राष्ट्रीय कृती आराखड्यात काय आहे आणि राज्यांच्या आराखड्यातही त्याचं प्रतिबिंब बऱ्याच अंशी पडलेलं आहे. सौर मिशन बद्दल जास्ती बोललं जातं, त्यामुळे ते आपल्याला जास्ती माहितीचं आहे. पण त्याच्याखेरीज एनर्जी एफिशियन्सीचं पण मिशन आहे. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ऊर्जा वापराची कार्यक्षमता वाढवण्यावरती काम होतं आहे. सस्टेनेबल हॅबिटॅट म्हणजे घरांच्या रचना ह्या बदलत्या वातावरणाशी सुसंगत कशा असतील वेगवेगळ्या ठिकाणी, याच्यावरती पण एक मिशन आहे. पाणी हा एक महत्वाचा विषय आहे, कारण पावसाचं बदललेलं चक्र, त्यामुळे पाण्याचं नियोजन, साठवणूक, वापर, कार्यक्षमतेने वापर याच्यावरती एक मिशन आहे. हिमालयातली नैसर्गिक परिसंस्था ही खूप नाजूक आहे आणि त्याच्यावर खूप मोठे परिणाम होत आहेत, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. त्यामुळे त्याच्यासाठी एक वेगळं मिशन आहे. आता हे मिशन काय करतं हा एक वेगळा प्रश्न आहे, कारण प्रत्यक्षात हिमालयामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात बांधकामं चालू आहेत, ज्याच्यामुळे ह्या संकटांची तीव्रता वाढते आहे. पण हे एक मिशन आहे आपलं. हरित भारत मिशन, ज्याच्यामध्ये ग्रीन कव्हर किंवा वनीकरणाचं एक उद्दिष्ट आहे. शाश्वत शेती, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ह्यासाठी एक मिशन आहे. वातावरण बदलाच्या संदर्भातला डेटा गोळा करणं, माहिती गोळा करणं आणि संशोधन करणं ह्यासाठी एक मिशन आहे. आणि सुरुवातीला ही एवढीच मिशन्स होती. त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये जैव ऊर्जेचं एक मिशन सहभागी करण्यात आलेलं आहे. तर हे सगळं भारताच्या राष्ट्रीय कृती आराखड्यात आहे आणि त्याच्याच अनुषंगाने राज्यांचे कृती आराखडे झालेले आहेत. बऱ्याचशा शहरांनी पण आपले कृती आराखडे करायला आता सुरुवात केली. ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे, कारण त्याच्यामध्ये कर्ब उत्सर्जन कमी करणं आणि शहरांवर होणाऱ्या आघातांना तोंड देणं ह्या दोन्हीचा विचार व्हायला लागलेला आहे. पॅरिस कराराखाली भारताने काय म्हटलेलं होतं आपल्या पहिल्या वचननाम्यामध्ये, तर असं म्हटलेलं होतं, येते मी त्याच्याकडे. आय एम कमिंग टुवर्ड्स दॅट. पॅरिस कराराखाली भारताने हे म्हटलेलं होतं की 2030 सालापर्यंत आपला GDPची कार्बन इंटेन्सिटी ही आम्ही 45% कमी करू. आपला जो एकूण विजेची निर्मिती आहे ती त्याच्यातली 50% वीज ही खनिज इंधनं न वापरता करू आणि साधारणपणे 2.5 ते 3 अब्ज टन कार्बन डायऑक्साईड हवेतनं काढून घेण्यासाठी आम्ही वनीकरण म्हणजे हरित क्षेत्र वाढवू आणि पर्यावरणासाठी जीवनशैली अशी एक लोक चळवळ उभी करू. याच्यातल्या पहिल्या 2 गोष्टी झालेल्या आहेत. दुसऱ्या 2 गोष्टींमध्ये काही फार प्रगती झाली असं दिसत नाही. याच्यामध्ये आपण असंही म्हटलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला आर्थिक सहकार्याची गरज आहे, जे मिळालेलं नाही. त्यामुळे आपल्याला एक सबब आहे की आम्ही यातल्या निम्म्या गोष्टी आर्थिक सहकार्य नसतानाही केल्या, निम्म्या आम्हाला करता आलेल्या नाही. यातला जो 50% वीज निर्मितीचा भाग आहे तो त्याच्यावरती थोडीशी टीका अशी त्यावेळेला झाली होती की प्रत्यक्षात भारताची क्षमता ह्याच्यापेक्षा जास्ती वीज निर्मिती नूतनक्षम ऊर्जेतनं करण्याची आहे. त्यांनी कमी ध्येय घेतलेलं आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याची क्षमता आहे 100 पैकी 75 मार्क मिळवण्याची, पण त्यांनी ठरवलंय की मी 60च मिळवेन. तसं थोडंसं झालेलं आहे. तर आणि हे खरं आहे असं आता म्हणावं लागेल, कारण आपण दिलेल्या वेळेच्या आधीच हे ध्येय गाठलेलं आहे. याचा अर्थ आपण एक सोपं ध्येय आपल्या पुढे ठेवलेलं होतं, जे आपल्याला पटकन गाठता आलेलं आहे.
तर हे थोडंसं सगळ्याच देशांच्या बाबतीत झालंय की सगळ्यांनी थोडंसं हातचं राखूनच आपल्या कमिटमेंट दिलेल्या आहेत की ज्या आपल्याला पटकन साध्य करता येतील अशा. तर अशी अपेक्षा होती की 2025ला जेव्हा दुसऱ्यांदा हे सायकल चालेल तेव्हा लोकांचा थोडा आत्मविश्वास वाढलेला असेल आणि जास्ती महत्वाकांक्षी वचनं ते देतील, पण दुर्दैवाने तसं होऊ शकलेलं नाही. पुढची स्लाइड. ह्याच्यात एक चांगली घडामोड अशी झालेली आहे की साधारण 2-1 वर्षांपूर्वी भारतामध्ये एक अंतर्गत कार्बनचा व्यापार निर्माण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. त्याच्यासाठी नियमावली वगैरे तयार केली गेली आणि अगदी अलीकडे म्हणजे ह्या वर्षाच्या सुरुवातीला भारत सरकारने काही उद्योगांना असं सांगितलेलं आहे की तुमचं कर्ब उत्सर्जन खूप जास्ती आहे, ते तुम्ही विशिष्ट पातळीपासून कमी आणलं पाहिजे. आणि ते जर तुम्हाला म्हणजे तुमच्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेसमध्ये वगैरे बदल करून जर हे साध्य होणार नसेल, तर तुम्ही आपल्याच देशातल्या दुसऱ्या लोकांकडून वाचवलेलं कर्ब उत्सर्जन विकत घेऊ शकता. म्हणजे याचा अर्थ असा की ह्या कंपन्या एखाद्या स्वयंसेवी संस्थेला किंवा दुसऱ्या एखाद्या छोट्या कंपनीला आर्थिक मदत करू शकतात की ज्याच्या योगे त्यांनी काहीतरी कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न करावेत. मग काय वृक्ष लागवड असेल किंवा काही ठिकाणी सौर ऊर्जेवरती आधारित काय मायक्रोग्रीड उभं करणं असेल, तर ह्यातून जे कर्ब उत्सर्जन टळेल त्याचं श्रेय ह्या कंपन्यांना वापरता येईल आणि त्या पद्धतीने पण ते आपलं उत्सर्जन कमी करू शकतात. तर ह्यातून स्वयंसेवी संस्थांसाठी आर्थिक निधीचा ओघ चालू होण्याची आणखी एक शक्यता निर्माण झालेली आहे. आता प्रत्यक्षात हा व्यापार कसा चालतो आणि त्याच्यामध्ये काय काय घडतं हे बघावं लागेल. अजून ही आता फक्त सुरुवात आहे. ग्रीन वॉशिंग असं म्हणतात त्याला. केवळ दाखवण्याचे प्रकल्प असतात हे. कारण त्यांचा मूळ उद्योगच सगळा पेट्रोलियमवर ज्यांचा आधारित आहे, त्या उद्योगात काहीही बदल न करता असं वेगळं काहीतरी छोटंसं उभं करायचं, हे ह्याला ग्रीन वॉशिंग असंच म्हटलं जातं की आपण हिरवे आहोत असं दाखवण्याचा तो एक प्रयत्न असतो. सध्याची स्थिती ही मी म्हटल्याप्रमाणे मगाशी की आत्ताचं जे राजकारण आहे हे आणि ह्या पुढचं हे पैशाभोवती फिरणार. कारण आता तंत्रज्ञान बऱ्यापैकी सुधारलेलं आहे, काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल स्पष्टता आहे, पण हे सगळं करण्यासाठी आर्थिक निधी कुठून येणार हा एक मोठा प्रश्न आहे. कार्बनच्या व्यापारातनं हा आर्थिक निधी उभा करण्याचा प्रयत्न चालू झाला क्योटो करारापासून. तो व्यापार अजूनही चालू आहे. पॅरिस कराराअंतर्गत हा व्यापार कसा करायचा ह्याची नियमावली नुकतीच मागच्या वर्षी सर्वसंमत झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कार्बन व्यापारही पुन्हा एकदा उभारी घेतो आहे. अनुकूलन निधी अडॅप्टेशन फंड जो 2009 पासून आहे तो अजूनही आहे. त्याचं थोडंफार काहीतरी हालचाल तिथे होते आहे. 2010 साली एक ग्रीन क्लायमेट फंड स्थापन केला गेला. पण ह्याच्यामध्ये ह्या फंडातनं पैसे घेणं हे इतकं किचकट आहे की फार कमी प्रकल्प ह्याच्या खाली झालेले आहेत. 2022 मध्ये लॉस अँड डॅमेज फंड ह्या नव्या निधीची स्थापना झाली. ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की आता वातावरण बदलाचे परिणाम इतक्या पुढे गेलेले आहेत की मी मगाशी जसं उदाहरण दिलं की छोट्या बेटांचे देश हे पाण्याखालीच जाणार आहे. तर तिथे जो लॉस ऑफ लाईफ अँड डॅमेज टू इन्फ्रास्ट्रक्चर ह्याची त्यांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. ज्या समूहांना फटका बसतो आहे त्यांना त्याची भरपाई मिळाली पाहिजे. ह्यासाठी विकसित देशांनी स्वेच्छेने हा फंड उभा केलेला आहे आणि त्यात केवळ देशांची सरकारच नाही तर कंपन्या पण पैसे घालू शकतात. विकसनशील देशही पैसे घालू शकतात. अशा पद्धतीचा हा फंड आहे. आणि गेल्या वर्षीपासून एक असा प्रयत्न होतोय की हे सगळे आर्थिक निधी हे एका छत्राखाली आणायचे आणि त्याला NCQG न्यू कलेक्टिव्ह क्वांटिफाईड गोल असं फार चमत्कारिक असं नाव देण्यात आलेलं आहे. ह्याच्यावर अजूनही चर्चा आणि वादविवाद चालू आहेत.
कारण जे वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की आता ज्या पद्धतीने फटका बसतो आहे वातावरण बदलाचा, तर दरवर्षी 1.3 ट्रिलियन डॉलर इतका आर्थिक निधीची गरज आहे. विकसित देशांनी जे आश्वासन दिलं मागच्या वर्षी ते फक्त 300 अब्ज डॉलर दरवर्षी आम्ही देऊ हे होतं. जे भारताने विशेषतः आणि इतर विकसनशील देशांनी आम्हाला हे नामंजूर आहे असं तेव्हाच जाहीर केलेलं होतं. याही मीटिंगमध्ये याच्यावरती खडाजंगी चर्चा चालू आहे. ह्याच्याशिवाय विकसित देशांचं आणखी एक संतापजनक म्हणणं असं आहे की आम्ही जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतोच आहोत, विकसनशील देशांना कर्ज देतोच आहोत, तेही सगळं ह्याच्यात मोजावं. तर भारत आणि इतर विकसनशील देशांचं म्हणणं असं आहे की हे चालणार नाही. तुम्ही जे काही गुंतवणूक करताय, कर्ज देताय, तो पूर्णपणे विषय वेगळा आहे. वातावरण बदलाच्या फटक्याला तुम्ही कारणीभूत आहात, कारण तुमच्यामुळे जे उत्सर्जन झालंय गेल्या 200 वर्षात त्याचे हे परिणाम आहेत. तर ही नुकसान भरपाई म्हणून तुम्ही हा आर्थिक निधी केवळ ग्रांट या स्वरूपामध्ये, देणगी या स्वरूपामध्येच दिला पाहिजे असं विकसनशील देशांचं म्हणणं आहे. तर आता ह्या मुद्द्यावरती किती वर्ष पुढचं राजकारण चालेल आणि कशावरती सहमती होईल हे आपल्याला बघावं लागेल. लॉजिक त्यांचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हेच आहे की आम्ही केलेल्या प्रगतीचे सगळ्यांना मिळालेच आहेत की फायदे, म्हणजे आमचीच जबाबदारी आहे ही असं नाही म्हणता येणार. हे थोडंसं ते वाल्या कोळी आणि त्याचे नातेवाईक असा तो भाग आहे की त्याच्या घरच्या लोकांचं म्हणणं होतं की ही पापं ह्याची आहेत आणि त्याचं म्हणणं होतं की अरे पण त्याचे फायदे तर तुम्ही उपभोगताय. तर तसा काहीसा हा प्रकार आहे. आणि दुसरं म्हणजे जे तेव्हाचे विकसित देश आहेत त्यांच्या अर्थव्यवस्था आता कॉन्ट्रॅक्ट होत आहेत, कारण त्यांची लोकसंख्या कमी होते, लोकसंख्येचं सरासरी वय वाढतंय, त्यामुळे आर्थिक निधी म्हणून पैसा देणं पण त्यांच्यासाठी जड होत चाललं.